हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जोपर्यंत ह्यांच्यातला एक माणूस जरी जिवंत राहील ना तोपर्यंत हे लोक इथेच राहतील. इथून कुठेही जाणार नाहीत. ही कोण पोरगी आहे जी अचानक वस्तीवाल्यांची तारणहार बनून आमच्याशी टक्कर घ्यायला निघाली? म्हणजे त्यांचा उजवा हात विजू दादा आहे आणि त्याला वस्तीतली लोक खूप जास्त घाबरतात. आकांक्षा तू बघ बेटा, आज दीनानाथची माणसं रिकाम्या हाताने गेली आहेत ना, उद्या नक्की त्याच्या गुंड मुलाला पाठवतील. असं तर होऊ नाही शकत आई की ती मुलगी पैसे घेऊन आपलं मत नाही बदलणार. पैशात खूप ताकद असते आई. मला काम झालं. काम झालं की नाही? ते मालक श्याम तिथे गेला होता पण 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 काय उत्तर दे. ते त्याचं असं आहे की आकांक्षाने पैसे परत पाठवून दिले. आणि ती म्हणाली की काय म्हणाली ती? काय म्हणाली? ती ती म्हणाली की आकांक्षा विकाऊ नाही आहे. आणि हे काम ती पैशांकरता नाही, वस्तीवाल्यांची मदत करण्याकरता करते. तिची एवढी हिंमत की दीनानाथला आव्हान द्यावं. जा इथून. हो मालक. आम्ही बघून घेऊ की या मुलीला कसं सांभाळायचं ते. विराज, मामला लई गरम आहे, तू जरा डोसकं थंड ठेव. हा बाबा. विराज, वस्ती खाली करायचे सगळे प्रयत्न आपल्या माणसांनी केलेत, पण सगळे रिकाम्या हातानं परत आलेत. पण का बाबा? कारण कोणीतरी आहे जी त्यांची तारणहार बनले. तीच त्यांना भडकवते म्हणून ते जमीन सोडायला तयार नाहीयेत. ठीक आहे बाबा, पण हे मला माझ्या पद्धतीने करावं लागेल. पद्धत काही असू दे विराज, पण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत ती जमीन पाहिजे. शक्य आहे की यात मारामारी होईल, रक्तपातही होईल. विचार करा बाबा.
निवडणुका सुरू होत आहेत. असं नको व्हायला की या तुमचं नाव उगाच खराब होईल. आता आम्हाला या गोष्टीमुळं काही फरक पडत नाही या विराज. कारण जर एका बाजूला आम्ही आमचं काम करण्याकरता सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत, तर दुसरीकडे आम्ही त्यांची मन जिंकण्याकरता बरीच कामं केली आहेत. त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या, त्यांच्या पोरांना शाळेत कॉलेजात दाखले मिळवून दिले. जर या जमिनीच्या प्रकरणावरून आमच्यावर चिखलफेक झाली तरीही कोण विश्वास ठेवणार आहे? एवढा विश्वास तर लोकांचा आम्ही कमावलाच आहे विराज. ठीक आहे बाबा, तुमची जमीन खाली होईल. लवकरच तुम्ही त्याच्यावर काम सुरू करू शकाल. येतो. दिनू, हे काम तर तू एक नंबर केलंस. आता त्या पोरीला समजन का तिचा सामना कोणाशी हाय ते. हो आई, आम्ही विराजच्या भरवशावर कोणत्याही कामाचा विडा उचलतो. कारण आम्हाला त्याची अक्कल, ताकद आणि धाडस तिन्हीवर विश्वास आहे. सुकन्या आमच्या कन्या. हे तर खूपच छान झालं की आकांक्षाला समाजसेवा करायची आहे. खूप हिंमत आहे पोरीत. आई, आकांक्षाला तेव्हा बघायचं होतं जेव्हा सोहन मेनकाशी लग्न करून आला होता हॉस्पिटलमध्ये. तू तिला पाहून अगदी थक्क झाली असतीस. एका क्षणाकरताही हिंमत नाही खचली तिची. अशी उभी होती जसं काही घडलंच नसावं. आकांक्षा अगदी बाबांवर गेलीये. परिस्थिती कशीही असू दे, तिचा सामना करायला ती नेहमी तयारच असते. काय झालं वहिनी? अरे पूजा, बस ना. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आकांक्षाबद्दल. तिने आता समाजसेवा सुरू केली ना. अरे वा, ही तर फारच छान गोष्ट आहे. मग कुठून सुरुवात झाली तिची? हो, झालीये ना. हल्ली ती खूप मोठ्या बिल्डरच्या विरोधात वस्तीतल्या लोकांना मदत करते. त्या बिल्डरने एका माणसाकडून जमीन विकत घेतली होती. आता त्या बिल्डरला हवंय की वस्तीवाल्यांनी ती जमीन सोडून द्या आणि आकांक्षा त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता त्यांच्या बाजूने लढते. बिल्डर? ही कोणत्या बिल्डर बद्दल बोलते? विशालचे वडील पण बिल्डरच आहेत. ही आकांक्षा त्यांच्या विरोधात तर नाही ना उभी? वहिनी, आकांक्षा ज्या बिल्डरच्या विरोधात लढते त्यांचं नाव काय? माहिती नाही, विचारलं नाही मी. हो, पण आकांक्षाने काहीतरी सांगितलं असेलच ना, कुठे राहतात ते काहीतरी. जाऊ दे ना पूजा, त्याचा आपल्याशी काय संबंध? आपण तर फक्त देवाकडे प्रार्थना करूया की आकांक्षा त्या बिल्डरशी लढाई जिंकू दे. हो आई, तू बरोबर बोलतेस. दुपारी 3 वाजता कॅफेटेरियात भेटूया. विशाल. पूजा, कोणाचा SMS आहे? एवढी गडबडलेली का दिसतेस तू? दादा, तो गायत्रीचा SMS आलाय. तिच्या आईची तब्येत बरी नाहीये म्हणून तिची इच्छा आहे की मी उद्या तिच्या बरोबर हॉस्पिटलला जावं. असं असेल तर तू उद्या निघून जा ना तिच्याबरोबर.
आकांक्षा बेटा, काय बाबा? काय झालं पुढे त्या वस्तीतल्या माणसांचं? बाबा आतापर्यंत मला काहीही कळलेलं नाही. ताई 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 काय झालं राधे? ते वस्ती खाली करायला विजूदादा आले. विजू दादा? पण तिथे पोलीस हवालदार आहेत ना? ते कोणाला जुमानत नाहीयेत. बाबा मला आता लगेच वस्तीवर जावं लागेल, नाहीतर काहीही होऊ शकतं. जा बेटा. चल राधे. ठीक आहे ताई, चल. आकांक्षा, आकांक्षा, ऐक तरी बेटा. आई मी तुझ्याशी नंतर बोलते. ऐक ना बेटा. बघितलं, ही मुलगी ऐकतच नाही. काही सांगितलं नाही, कुठे चाललीये, काय झालंय. अगं पार्वती, आकांक्षा जेव्हा तिकडे जाईल तेव्हा तिला कळेल काय प्रॉब्लेम आहे तो. आणि जर ती तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत राहिली तर तिथे जायला तिला उशीर होईल. सुकन्या आमच्या कन्या. विजूदादा मला माफ करा, मला माफ करा विजूदादा. विजूदादा मला माफ करा, माफ करा मला. खूप मात चढलाय तुम्हा सगळ्यांना. माफ हा? करा. काय म्हणालास? जमीन खाली नाही करणार? हा? माफ करा विजूदादा. विजूदादा माफ करा मला. मला माफ करा. पुन्हा असं नाही करणार मी. पुन्हा असं नाही करणार. मला माफ करा, मला माफ हे करा. सगळं तेव्हा नाही सुचलं हा? जेव्हा इथून आमच्या माणसांना रिकाम्या हाताने पाठवलंस तेव्हा तर भीती नाही वाटली तुम्हाला? हा? आम्हाला भीती आजही नाहीये विजू दादा. ही जमीन खाली होणार नाही. स्त्रियांवर हात नाही उचलला जात. आम्ही आपल्या आईला घेऊन चाललोय. तू कोण आहेस मध्ये पडणारा? जर ह्या आजींना तुझ्या बरोबर यायचं नसेल तर त्या नाही येऊ शकत. आजच्या नंतर कधी आजींच्या आसपास जरी दिसलास ना तर तुझे ते हाल करीन जे आयुष्यभर लक्षात ठेवशील. आजपासून ह्या आजी माझ्या रक्षणाखाली राहतील आणि जर ह्यांना काही इजा जरी झाली ना तर त्याचा जबाबदार मी तुलाच धरेन. मंदिरासमोर दुकान लावलंयस आणि देवाच्या नावाने लुटालूट करतोस हा? नाही हो दादा, 20 रुपयात एवढीच फुलं मिळतात. मला कोणाला काहीही विचारायची गरज नाहीये. जे बोललो ते बोललो. या बाईंना त्यांचे 10 रुपये आत्ता परत दे. हे घ्या. तू विजू दादा? आकांक्षा, म्हणजे तू विजू दादा आहेस. तुला हे सगळे वस्तीवाले घाबरतात. या आधीच्या भेटीतच मला लक्षात आलं होतं की जसा तू वाटतोयस ना तसा तू नाहीयेस. तुझं एक दुसरंही रूप आहे. पण मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुझा हा चेहराही असू शकतो. एकीकडे गरिबांना मदत करणारा महात्मा आणि दुसरीकडे लोकांचा हक्क हिसकावणारा विजू दादा. मला तर कळतच नाहीये की मी तुझ्या कोणत्या रूपावर विश्वास ठेवू. ते सगळं जाऊ दे आकांक्षा. मुद्द्याची गोष्ट ही आहे की ही वस्ती मला कोणत्याही परिस्थितीत रिकामी करायची. त्यामुळे भलं यातच आहे की तू या वस्तीवाल्यांना सांगावं की मुकाट्याने इथून निघून जा, नाहीतर उगाचच रक्तपात होईल. तू दुसरं करू तरी काय शकतोस रे? पण तू कधी हा विचार केलायस? तू श्रीमंत आहेस पण हे लोक गरीब आहेत. या लोकांनी एक एक पैसा जमवून ही जमीन विकत घेतलीये, यावर आपली घरं बांधली आहेत आणि तू यांच्या डोक्यावरचं छत काढून घेतोय.
शक्य आहे की तू खरं बोलत अशी, पण ही जमीन माझ्या बाबांनी विकत घेतली आणि आमच्याकडे याचे व्हॅलिड पेपर्स आहेत. आणि माझ्या बाबांना या जमिनीवर बिल्डिंग बनवायची आहे आणि ती उभी राहीलच. जर तुझ्या वडिलांनी ही जमीन विकत घेतलीये तर हे लोकही काही इथे बेकायदेशीरपणे राहत नाहीयेत. उलट यांच्याकडे तर पुरावा आहे की ही जमीन यांचीच आहे म्हणून. याचा अर्थ ही जमीन रिकामी नाही होणार. होऊ शकते जर यांना कोणी दुसरं घर बनवण्याकरता जमीन देत असेल किंवा यांना इतके पैसे देण्यात येतील की ते स्वतःचं दुसरं घर बांधू शकतील. हे अजिबात नाही होणार आणि आम्ही अट कधीच नाही मान्य करणार. ठीक आहे, जर ते आमच्या योग्य मागण्या पूर्ण करू शकत नाहीत तर आम्हीही त्यांच्या चुकीच्या मागण्या मान्य करणार नाही. मला एक गोष्ट सांगा, या वस्तीवाल्यांच्या जागी जर तुमचे बहीण भाऊ असते तर तुम्ही काय केलं असतं? जरा त्या बाईकडे बघा. जर त्या स्त्रीच्या जागी तुमची आई असती तर तुम्ही काय केलं असतं? आकांक्षा, सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, तुम्हाला तर फक्त ऐकून इतका राग येतोय. जरा यांचा विचार करा. यांच्या बाबतीत तर हे सगळं घडतंय, मग यांच्या मनावर काय परिणाम होत असेल? हे लोक गरीब आहेत, लाचार आहेत, म्हणून हे काहीही करू शकत नाही. म्हणून यांना आपला राग गिळावा लागतो. काहीही होऊ दे आकांक्षा, तू माझी आई आणि माझ्या घरच्यांबद्दल काहीही नाही बोलू शकत. तुला काही हक्क नाहीये. हे बघा, मला तुमच्या आईचा अपमान करायचा नव्हता. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की जेव्हा आपल्याकडून कोणी आपली वस्तू हिसकावून घेत असेल आणि तो आपल्यापेक्षा जास्त ताकदवान असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही काहीच नाही करू शकणार. कारण जेव्हा तुम्हाला हे कळेल की तुम्ही दुबळे आहात तेव्हा तुम्ही संपूर्ण आयुष्य फक्त तडफडत राहाल. आपलं घर असावं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. त्याच्या सगळ्या आशा, सगळी सुख त्याच्या घराशी जोडली गेलेली असतात. आणि जेव्हा कोणी त्याचं घर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतं तेव्हा तो कधीच सहन करू शकत नाही. तुम्ही तुमच्या वडिलांना जाऊन सांगा की हे लोक गरीब असले तरीही हे लोक आपल्या हक्काकरता नक्कीच लढतील आणि ही जमीन खाली करणार नाही. सत्य ही शिव सत्य सुंदर, सत्य ही शिव है. सत्य को जो झुका सके ये किसकी हिम्मत है. सत्य ही शिव सत्य सुंदर, सत्य ही शिव है. सत्य ही शिव है. मला पण तुम्हाला भेटायला आवडतं विशाल, म्हणून मी तुम्हाला भेटायचं निमित्त शोधत असते. खरंच लपून छपून भेटण्याची एक वेगळीच मजा असते पूजा. हो, पण पकडले गेलो तर घरच्यांचा राग, त्यांची बोलणी ती एखाद्या शिक्षेपेक्षा कमी थोडीच असते. तरीही मी प्रयत्न करेन की हे प्रकरण लवकर मार्गी लागावं. पण काय झालं विशाल? कसलं टेन्शन आहे का? हो पूजा, आज मी आजीशी आपल्याबद्दल बोललो. ती मला म्हणाली की ती बाबांशी योग्य वेळ आली की बोलणार आहे. पण एक जमीन खाली करायची आहे आणि सध्या तीच आमची समस्या बनली आहे. बाबांना जमिनीवर बिल्डिंग बांधायची आहे आणि वस्तीवाले जमीन सोडायचं नावच नाही घेत. पण विशाल, तुमच्या बाबांकडे तर पैशांची ताकद आहे ना. त्यांनी मनात आणलं तर ते क्षणात वस्तीवाल्यांना हकलू शकतात. तर मग प्रॉब्लेम काय आहे? एक मुलगी आहे जी वस्तीवाल्यांची तारणहार बनून त्यांची मदत करते आणि त्यांच्या हक्कांसाठी लढते.
तिच्यामुळेच बाबांना मनस्ताप सहन करावा लागतोय. देवजाण हे करून काय मिळणार आहे त्या आकांक्षाला? काय नाव सांगितलं तुम्ही त्या मुलीचं? आकांक्षा. मला अंदाज होताच की आकांक्षा तुमच्या वडिलांच्या विरोधात काम करते. मला तर कालच संशय आला होता जेव्हा वहिनी तिच्याबद्दल दादाला सांगत होती. तू हे काय बोलतेस पूजा? मला काहीच कळत नाहीये. आणि यात तृष्णा वहिनी कुठून आल्या? विशाल, मी सांगते. आकांक्षा आहे ना, ती माझ्या वहिनीची धाकटी बहीण आहे. कालच वहिनी दादाला सांगत होती की आकांक्षा अलीकडे समाजसेवेचं काम करते आणि हल्ली ती एका प्रसिद्ध बिल्डरच्या विरोधात लढते. मला तर कालच संशय आला होता की बहुतेक आकांक्षा तुमच्या वडिलांच्या विरोधात तर लढत नाहीये ना. वहिनीला काही माहितीच नव्हतं. बरं झालं तुम्ही आज तिचं नाव घेतलं. सगळं सत्य समोर आलं. माहितीये पूजा, या आकांक्षामुळे आमच्या घरातलं वातावरण गढूळ झालंय. आजवर कोणी बाबांसमोर मान वर करायची हिंमत नाही केली. पण या आकांक्षाने त्या वस्तीवाल्यांना असं भडकवलंय की आज बाबांसमोर ताठ मानेने उभे आहे. तुला माहितीये पूजा, या सगळ्या भानगडीमुळे आजी बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलू शकत नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.